अहो देईन ना ती, पण ते लागले तिला तर तर काय तर काय तर वेळ लागेल पैसे जमवायला. अगं मग एवढी नाटकं करू ती तर आलीसच कशाला? हा नाही येतो पैसे तुझ्याकडं? नाही येत ना? ठीक आहे, चाल. तिला हात लावायचा नाही हा. तुमचे जे काय पैसे आहेत ना ते तुम्हाला आज मिळतील. काय सांगतोस काय? एक नंबर बोलला आपला हिरो, एक नंबर बोलला. बरं मी काय म्हणतो, समजा नाही मिळाले पैसे तर काय करायचं आम्ही? हे बघे शहाण्या, जर पैसे मिळाले नाही ना तर याचे परिणाम फार वाईट होतील, लक्षात ठेव. आगाऊपणा केल्याशिवाय चैनच नाही पडत ना तुला? हा, काय गरज होती मध्ये पडायची? मला त्रास दिला ना, मी बघितलं असतं काय करायचं. आता काय करणार आहेस? कुठून आणणार आहेस एवढे पैसे? बास झालं तुझं, केलेस तेवढे उपकार पुरे झाले. आता मला नकोस तू, तुझे पैसे आणि तुझी फसवणूक सुद्धा. यार काय बोलतेस तू राधा? मी नाही फसवलंय ग. हे बघ राधा, मला एक संधी दे. मी मनापासून सांगतोय, मी बिराजदारांना घेऊन येईन इथे. राधा, मी नाही फसवलं तुला. राधा, मला तुला कधी फसवायचंच नव्हतं. ओके, हा जो गैरसमज झाला ना तो मी दूर करेल. तुझा जो विश्वास मी गमावला ना तो विश्वास सुद्धा जिंकून दाखवीन, मग तर झालं. बस 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 झालं. पुरे कर तुझं खोटं बोलणार. ए यार, मी नाही खोटं बोललोय, नाही खोटं बोललोय मी. ठीक आहे, पुढच्या 2 तासात विजेंद्र बिराजदारांना तुझ्या समोर हजर करीन, शब्द आहे माझा.